नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात चांगलीच वाढ झाली आहे। गंगापूर धरणातनं 2210 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय। गोदावरी नदी परिसरात पूरस्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे। रामकुंड, गाडगे महाराज पूल या परिसराला अलर्ट देण्यात आलेला आहे। काही परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे। रामकुंड परिसर देखील पाण्याखाली गेलाय आणि त्यानंतर आता गाडगे महाराज पुलाला देखील अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण गोदावरी नदीपात्रात हळूहळू पाण्याची वाढ होतीये। गंगापूर धरणातनं पाणी सोडलं जातंय, त्याचा परिणाम हा गोदावरी नदीला आलेल्या पुरामधनं आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भात आपण बोलूयात, किशोर बेलसरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किशोर, काय सध्याची स्थिती आहे? कारण पाऊस सध्या नाशिकात किती आहे? पाणी जरी सोडलं जात असलं गंगापूर धरणातनं तरी पावसाचा तरी काय अंदाज वर्तवण्यात आलाय? प्रज्ञा, गेल्या 2 ते 3 दिवसापासून सलग संततधार पावसाची नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ गोदावरीच नाही तर बरेचसे 30 ते 40% धरणं जे भरलेले आहेत त्यामधून पाणी विसर्ग करण्यात येत आहेत। गेल्या 2 दिवसापासून हे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आपल्या मागे बघू शकतो की गोदावरी नदी, या गोदावरी नदी परिसरातील ते छोटे छोटे मंदिर आहेत या गोदावरीच्या पूर परिस्थितीत आलेले आहेत आणि आता गोदावरी नदीला 2210 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। तर हा होळकर पुलामधून एकूण येणारा हा विसर्ग गोदावरी नदीत 3500 क्युसेसचा आहे आणि काल रात्रीपासून देखील हा पाऊस सुरू आहे। अद्यापही ही पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, विशेष म्हणजे नाशिककरांना ह्या चौथ्यांदा ही पूर परिस्थिती बघायला मिळत आहे एकाच महिन्यात। ते पण नाशिकला जून मध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस नव्हता, मात्र जुलैच्या शेवटी आणि ऑगस्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। नाशिकचे संपूर्ण धरणं भरले होते आणि आता हा चौथा पूर नाशिकच्या गोदावरी परिसरात दिसतोय। मात्र यामध्ये आज जी हरतालिकेची पूजा असते महिलांची, गणपतीच्या आदल्या दिवशी त्या हरतालिकेच्या पूजेवर देखील परिणाम झालेला आहे। या परिसरात आपण बघू शकतो हा गाडगे महाराज पूल आहे। या पुलाच्या परिसरात बरेचसे आदिवासी बांधव हे दरवर्षी चिळीचे फुलं किंवा दुर्वा, केवडा असे विक्री करता येतात, मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन करावं लागतंय। आपल्याबरोबर काही आदिवासी बांधव आहेत, कुठून आले होते, काय नुकसान होतंय? आमचे फुलाचे नुकसान झालेले आहे पाऊस चालल्यामुळे। फुलं विक्री गेली नाही, त्यांचे फुलं विक्री गेलेली नाही अशी परिस्थिती आहे। आपण ही बघू शकतो, संपूर्ण ट्रॅफिक देखील जाम आहे, कारण खालून जर गोदावरीला पूर पाणी आला की संपूर्ण ही वाहतूक या ठिकाणी विस्कळीत होत असते, कारण खालून पुलाच्या खालून बरेचसे मार्ग आहेत आणि हे मार्ग देखील पूर्ण आपण बघतो की वाहतूक फुल होत असते। अद्याप देखील नाशिकमध्ये कालपासून जे पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे अद्यापही ही पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, नक्कीच, त्यामुळे येत्या काळामध्ये आणखीन वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी किशोर।